की आमच्या भागाला स्थानिक आणि चांगला उमेदवार म्हणजे आमचा अभि नगरसेवक व्हावा ही आमची इच्छा आहे. कारण की ते अभिदादा चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि सगळ्यांना मदत करतात आणि ते निवडून आले तर आणखीन लोकांना मदत होईल. त्याला जर पद मिळालं किंवा चांगली संधी मिळाली तर तो आमच्या भागाचं 100% नाही 200% तो सोनं करणार असा आमचा विश्वास आहे. आता आमच्या या प्रभागातनं काम करणारा माणूस जर म्हणला तर अभि कतकर हा माणूस काम करणार आहे. तो माणूस कामाचा आहे, पहिल्यापासून तो कामातच आहे. त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे हे प्रत्येक नेत्यांच्या पाठीमागे लागून निधी कसा आणायचा ओढ आणायचा ही कला त्यांच्याकडे आहे. या भागातली पहिली नगरसेविका होते मेघा पाटील काहीतरी, तिने एकदा येऊन गेले तेव्हापासून तर मी त्यांना बघितलेलं नाही. पण इथं अभि आहे तोच यावा अशी आमची इच्छा आहे, कारण इथलं स्थानिक कोण नाहीच आहे कधी आणि ह्यो काहीही नसताना आता गेली 10 वर्ष झालं काम करतोय. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची लगबग पाहायला मिळते. राजकीय वातावरण तापत आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरात विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील समस्या जाणून घेतोय, त्या ठिकाणी असणारा लोकांचा प्रतिसाद, नगरसेवक कसा असावा, लोकांच्या काय काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर प्रभागाचा कितपत विकास झालाय, अजून असणाऱ्या प्रमुख समस्या काय याचा आपण सविस्तर आढावा घेतोय. आणि मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20E मध्ये. तर जाणून घेऊयात एकंदरीत येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. सर नमस्कार. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? या प्रभागात आता तर उमेदवार 10 झाले आहेत, त्यातून 5 निवडून द्यायचे आहेत. पण आता या प्रभागात चोरच जास्त आहे, सगळे लक्षवेधी लढत जास्त 20 मध्ये लागलेले आहे. आता आमच्या या प्रभागातनं काम करणारा माणूस जर म्हणला तर अभि कतकर हा माणूस काम करणार आहे. कारण की मी या भागात 10 वर्ष झाले इथे राहतोय. या भागातली पहिली नगरसेविका होते मेघा पाटील काहीतरी, तिने एकदा येऊन गेले तेव्हापासून तर मी त्यांना बघितलेलं नाही. पण आता नगरसेवक रूपानं अभि कतकर सध्या त्याप्रमाणे काम करत आहे. काय सांगाल नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा आपल्याला काम करणारा पाहिजे असावा, सगळ्यांच्या सुखदुःखात सामील असणारा पाहिजे आणि तसा माणूस अभि कतकर आहे. कधी रात्री 2ला फोन करा, कुठलंही काम सांगा, काहीही काम. आता नगरसेवक नसताना अभि कतकर कमीत कमी 10 वर्ष काम करतात या प्रभागात. त्यामुळं आम्हाला तर अभि कतकर सारखा माणूस महानगरपालिकेवर पाठवायचा आहे. नक्कीच कोणतेही पद नसताना त्यांनी इतका विकास कामांचा डोंगर उभा केलाय, काय सांगाल त्यांच्यावर? हो नक्कीच, त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना सुद्धा त्यांनी आता सुद्धा परवा आम्ही बॅनर लावलेले बघितले, 5 कोटी रुपये आंबेडकर साहेबांच्या फंडातून आणून त्यांनी ह्या भागात विकासाचा जोर कायम ठेवलाय. नगरसेवक पद नसतानाही, आणि नगरसेवक झाले तर किती निधी येईल ते त्यांच्याकडून आपल्याला भरपूर निधी मिळेल. दादा नमस्ते. नमस्कार. तरुण आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, भूमिका काय असणार आहे? भूमिका हीच की आपल्यासारखंच कोणतरी एक नेता व्हावा, म्हणजे जेणेकरून आपलं पोरांच्या ह्याच्यानुसार की त्यांना समजावं बाबा पोरांचं पण काय आहे, पोरांना काय ग्राउंड पाहिजे, काय पाहिजे, विकास व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि चांगला नगरसेवक एक आपल्या म्हणजे भागाला मिळावा एवढीच आपली अपेक्षा. विकास करेल असं वाटतं? अभिदाच की आता गेले 10 वर्ष आम्ही अभिदानना बघतोय, लहानाचं मोठं आम्ही इथं चालू अभिदान सोबतच आहे. अभिदानची जी म्हणजे काम करण्याची ते वृत्ती चांगली आहे. चांगलं एक म्हणजे पद त्यांना मिळावं अशी आमची इच्छा आहे. काय काय विकास कामं झाले त्यांच्या भागात? त्या भागात म्हणजे कोरोनाच्या काळात ते नसेल, कोरोनाच्या काळात अँब्युलन्स ते नसेल, मास्क वाटणे असेल, परत असे विविध उपक्रम जे आहेत ते आम्ही केल्यात अभिदानच्या मार्फत कोरोनाच्या काळात. दादा नमस्ते. निवडणूक होते अनेक वर्षांनी, एकंदरीत काय वातावरण आहे? वातावरण बघायला गेलं तर आपले माननीय श्री अभिदादा त्यांचं भरपूर वातावरण म्हणजे ते, आणि कसं आहे काम पहिल्यापासून ते 3-4 वर्ष इथे काम करत आले, गटरी म्हणा, रस्ते म्हणा, तसे त्यांनी काम भरपूर प्रमाणात केले. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यासारखा व्यक्ती त्याचे नगरसेवक जरी आपल्या इथे जर झाला तरी इथनं पुढे आपले प्रभाग विकास भरपूर प्रमाणात होणार. त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगलेच मत आहे. कशी आहे ती काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत त्यांची एकदम भरपूर चांगल्या प्रमाणात आहे. कुठलाही स्वार्थ नाही, काय नाही. आपले जे काम आपण जे दुसऱ्यासाठी समाजसेवक आहे त्यांच्यासाठी करतात. तुम्हाला काय वाटतं की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? महायुती. महापालिकेची निवडणूक होत आहे, काय सांगाल विकास झालाय? विकास गेल्या एक 10 वर्षामध्ये प्रशासन नसल्यामुळे विकास काय अजिबात झालेला नाही. रस्त्याचे काम आता बऱ्यापैकी जर असे नवीन आमदारांनी बऱ्यापैकी फंड स्वतःचा वगैरे लावून असं म्हणजे करून घेतलेला आहे. असं परवा मी रस्त्याकडेला काम करताना बघितलं तर काम चालू आहे. या प्रभागातून अभि कतकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल? अभि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी कळंब्यात राहायला, माझं काय मतदान इथं नाही आहे, तरी पण तुम्हाला मी सांगतो अभिदादांचं काम म्हणजे दवाखान्याच्या माध्यमातून म्हणा, बऱ्याच काही योजना असतात
असतील यांच्या माध्यमातून अभिदादांचं गेले 10-12 वर्ष मी बघतोय काम. त्यांचं काम चांगलं काम आहे, त्यांचं 1 नंबर काम त्यांचं आहे. की अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल एकंदरीत या प्रभागात काय वातावरण? या प्रभागात काय जास्त कोण लक्षच देत नाहीये, पण इथं अभि आहे तोच यावा अशी आमची इच्छा आहे. कारण इथलं स्थानिक कोण नाहीच आहे कधी, आणि ह्यो काहीही नसताना आता गेली 10 वर्ष झालं काम करतोय, त्यामुळे तो यावा अशी आमची इच्छा आहे. कोणते पद नसताना त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. केले सगळ्या काय अडचणींना, सांगाल त्यांच्याबद्दल? काय सगळ्यांच्या अडचणीला त्यांनी कधीही आवाज दिला तरी येतोय. काय नेमकी म्हणजे एवढी लोकप्रियता त्यांना मिळते, काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत चांगली आहे त्याची. कधीही आवाज दिला काय झालं तरी पण येतोय, बोलतोय, तिथपर्यंत जातोय माणसांच्या पर्यंत. ताई नमस्कार, निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागाचा विकास झालाय? प्रभागाचा विकास एवढा झालेला नाही की इथं कोण स्थानिक आलेलेच नाहीत. निवडून आल्यानंतर अभि खतकर याची इच्छा आहे. का त्यांनाच तेच का निवडून यावेत? स्थानिक आहेत, काम भरपूर केले आहेत, काही पद नसताना ते यावे इच्छा आहे. काय सांगाल ताई, कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत छान आहे, कुणाला दुखवत नाहीत, सगळ्यांचे काम करतात ते. काकी अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल विकास झालाय काय? हा विकास झालाय, कारण की ते अभिदादा चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि सगळ्यांना मदत करतात, आणि ते निवडून आलं तर आणखीन लोकांना मदत होईल. काय काय समस्या आहेत? रस्ता आहे, पाण्याची समस्या आहे, परत मेन म्हणजे डांबरावरची लाईट आहे. इथं सगळा अंधार होईल, ते बसवून देतील. तुम्ही म्हटला त्यांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? तुम्ही म्हटला त्यांनी कामं केली आहेत पद नसताना, काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? खूपच चांगले आहेत आणि सगळं समजून व्यवस्थित घेऊन व्यवस्थित काम करतात. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल एकंदरीत विकास झालाय काय? नाही तर विकास म्हणजे सर काही म्हणता येणार नाही, कारण कसं आलंय इथं आमच्या या भागामध्ये, कारण हा शेवटचा भाग होता सुर्वेनगर, अतिशय म्हणजे भौगोलिक दृष्ट्या फार मोठा भाग, आणि विकास निधी म्हणजे आम्हाला स्थानिक नगरसेवक या भागात आम्हाला मिळाला नाही. आम्ही नगरसेवक म्हणजे आमचा अभि, हक्काचा अभि, आमचा अभि, हा एक वाक्य होतं अभिचं. अभि नगरसेवक नसताना सुद्धा अभि आमच्या हक्केला किंवा आमच्या ओला अभिने ओ दिली, आणि ही जी कामं आहेत, हे जे रस्ते आहेत, आता या काही आमदार फंडातून असतील, काही निधी असतील, ही जी कामं जी झालीत ही अभिमार्फत आमच्याकडे झाले. साधं ज्यावेळी 2020ला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी आमच्या भागाकडे कुणी पाणी सुद्धा आणून दिलं नाही. खरं अभि स्वतःचा पद नसताना, काही नसताना अभिनं टँकर, पाणी टँकर स्वतः घेऊन फिरवता, घरी घरी जाऊन कुणाच्या अडचणीला, कुणाला धुण्याचं पाणी नाही, कुणाला पिण्याचं पाणी नाही, ते स्वतः अभिनं आणून दिले घरी. कोणताही नगरसेवक, कोणताही आमच्याकडे कुणीही आमच्या या भागाकडे लक्ष दिलं नाही. अभि म्हणजे पूर्ण म्हणजे पद नसताना, कोणताही हे नसताना अभिनं आमची कामं केलेली आहेत, आणि आमचं यावर्षी ठाम मत आहे की आमच्या भागाला स्थानिक आणि चांगला उमेदवार म्हणजे आमचा अभि नगरसेवक व्हावा, ही आमची इच्छा आहे. कीच अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल की कोणतेही पद नसताना अभिगतकरांनी एवढा विकास कामांचा डोंगर उभा केला, तेच आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल? म्हणजे अभिबद्दल कसं आहे, कोणी लहान असून दे किंवा मोठी व्यक्ती असून दे, अभिचं आमच्या जरी लक्ष नसेल तरी अभि हक्कानं आम्हाला हाक मारतोय. दादा जेवला काय, दादा निघाला, वयस्कर लोक निघाली, 2 मिनिटं थांबणार, त्यांच्यावर गोडी गुलाबी विचारणार, सगळ्यांची विचारपूस करणार, काही असू दे. म्हणजे मी एक कार्यकर्ता नेता आहे किंवा असं ते कधी वावरत नाही, कधी नाही. रात्री अपरात्री आमच्या भागात काही कुठं येऊन दे, काही दुर्घटना होऊन दे, कोणाचं काही लग्न असून दे, कोणाचं काही असून दे, अभिला फोन केला की अभि 10 मिनिटात हजर, अभि गाडी कोणती असून दे. आज अभिने तर माझ्या मते आमचा भाग हा शेवटला म्हणजे शहरापासून आम्ही लांब आहे, जरा थोडे पण लांब, 5 किलोमीटर आम्ही लांब होती. कारण अभिनं आता आमच्या इथं ॲम्ब्युलन्सची स्वतःची स्वखर्चातून आम्हाला ॲम्ब्युलन्स ते उपलब्ध करून दिले. भागात इथं अभिचं कार्य चांगलं असते. काही आता लहान माता म्हणजे 10वी 12वीची मुलं पास होतात चांगल्या मार्काने, त्यांना प्रोत्साहन देतोय तो. परत त्याने मेडिकलचे लाईफ सेंटर काढलेलं आहे. म्हणजे पद नसताना तो व्यक्ती एवढं करू शकते. उद्या भविष्यात त्याला जर पद मिळालं किंवा चांगली संधी मिळाली तर तो आमच्या भागाचं 100% नाही 200% तो सोनं करणार असा आमचा विश्वास आहे. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? आता कसं आहे, आम्ही अभिकंड आहे, अभिची ज्या भागात सत्ता आहे ना ती आमची सत्ता यावी, आणि अभि आमचा मोठा व्हा ही आमची इच्छा आहे. काका नमस्ते, काय सांगाल काय इथं वातावरण आहे या प्रभागात? वातावरण चांगलं आहे. काय अभि एक सामान्य म्हणजे चांगला जे काम करतेला आहे, कारण पद नसतावेळी त्याने एवढं केलेलं आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अगदी म्हणजे सगळं वयस्कर माणसं असू दे, मुलं असू दे, काय असू दे, अगदी व्यवस्थित बोलून उभारून बोलणे, अगदी त्याची चांगली पद्धत आहे. काम करण्याची पद्धत पण काय नसतावेळी तिने पाणी टँकर वगैरे ते पाणी पुरवणे, हे रस्त्याचे इकडे तिकडे गटारीचे त्यांनी कामं जरा केलेली आहे. की अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय नेमकं वातावरण आहे या प्रभागातील, काय सांग? विकास झाला इथला? विकास झाला हो, सगळं रस्ते वगैरे सगळं सोयी, लाईट. या प्रभागातून अभि खतकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांनी निवडून यावं, इथला विकास त्यांनी करतायत, लक्ष आहे त्यांचं सगळीकडे, त्यांनी कामं करतात भरपूर. नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी लक्ष देतात भरपूर, त्यामुळे त्यांनी निवडून यावं, विकास होईल चांगला. आता काही मंडळींनी या ठिकाणी सांगितलं की आपला अभि हक्काचा अभि, असं का म्हटलं जातं?
कारण त्यांनी तसं त्यांनी ठेवलंच ना, तसं काम केले, या भागासाठी भरपूर काम केले. भविष्यात त्यांनी निवडून आले तर चांगलं होणार. सर, अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागाचा विकास झालाय? विकास काय झालेला नाही या भागाचा. सुर्वेनगर प्रभाग म्हणजे असा आहे की प्रत्येक वेळी आपल्याकडे उपरा उमेदवार दिला गेला आहे. म्हणजे कोण पण यायचं बाहेरनं आणि आमच्या इथं उभा राहायचं, निवडून यायचं. स्थानिक उमेदवार कधी आला नाही, त्यामुळे आमच्या प्रभागाला विकास कामं कधी झालीच नाहीत. आणि जे बाकीचे आता आमचे अभिजित खतकर जे असते, अभिजित खतकर हे नेहमी कामासाठी तळमळीचा असणारा व्यक्ती आहे. म्हणजे हा माणूस जर निवडून आला तर कामं आपली चांगल्या पद्धतीने होतील. प्रभागाचा विकास, आता प्रभाग आपला झालाय 5 प्रभागाचा 1 प्रभाग, मोठा प्रभाग झालाय आपला, पण विकास कामं ते आले तर त्या मोठ्या प्रमाणात करता येतील. त्यांची कामाची तळमळ चांगली आहे. कोणतंही पद नसताना त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केलाय, काय सांगाल त्याबद्दल? नाही, तो माणूस कामाचाच आहे. तो माणूस कामाचा आहे, पहिल्यापासून तो कामातच आहे. त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे पाठीमागा असेल, याच्या पाठीमागा आणि ते प्रत्येक नेत्यांच्या पाठीमागा लागून निधी कसा आणायचा, ओढ आणायचा ही कला त्यांच्याकडे आहे. निधी आला तरच आपल्या इथे कामं होत, आणि ती कला त्यांच्याकडे असल्यामुळे ते बरोबर आपल्या ह्या पुढची जी वेळ आहे त्यामध्ये ते सगळे आपली व्यवस्थित त्याची कामं करून घेतील. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? 1 नंबर आहे. काम करण्याची पद्धत त्यांची अतिशय चांगली आहे. त्यांना कधीही फोन लावा, काही अडचण नाही. अशी एक टॅगलाईन ऐकली मी काही मंडळींकडून की आपला अभि हक्काचा अभि, असं का म्हटलं जातं? नाही, हक्काचा माणूस आहेच तो. हक्काचा माणूस असल्यामुळे आपला अभि हक्काचा अभि. त्याला कधीही फोन करा, तुमचं काम होणार म्हणजे होणार. जे काम त्याच्याकडनं शक्य होईल ते 100% ते करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणारा नगरसेवक कसा असावा, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोड मध्ये इथेच थांबतोय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदम सह समीर मकानदार, कोल्हापूर.